नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज लागणारी जी वस्तू आहे ती सर्वप्रथम आपल्या घरात घेऊन येतो. ती आणल्यानंतर आपण ती योग्य दिशेला लावणं खूप गरजेचं असतं. वास्तुशास्त्रानुसार या वस्तूचे काही नियम देण्यात आलेले आहेत. ती वस्तू म्हणजे कॅलेंडर. तर कॅलेंडर ज्यावेळेस आपण आणतो तर ते आपण योग्य दिशेला लावणं खूप गरजेचं असतं. चुकून जर आपल्याकडून ती जर चुकीच्या दिशेला जर लागलं तर त्याचा परिणाम आहे तो आपल्या दैनंदिन जीवनावरती आहे तो दिसून येतो. वास्तुशास्त्रानुसार ही एक योग्य दिशा आहे ती सांगण्यात आलेली आहे. त्या जर दिशेला जर आपण जर लावली तर आपल्या जीवनामध्ये भरभराट आहे ती दिसून येते. त्याचबरोबर हे कॅलेंडर लावल्यानंतर आपण त्यावरती हे जे 2 शब्द आहेत ते शुभकारक असतात ते लिहायचे असतात. हे लिहिल्याने आपल्या गुरूंची कृपा आणि आपल्या कुलदैवताची कृपा आहे ती आपल्यावरती कायम आहे ती टिकून राहते. संपूर्ण वर्ष आहे ते सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीचं जातं. त्यामुळे आपण या योग्य दिशेला कॅलेंडर हे लावायचं आहे. या चुकीच्या दिशेला आहे ते चुकूनही लावू नये. तसेच घड्याळही लावण्याची योग्य दिशा ही सांगितलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करा. तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. श्री स्वामी समर्थ.